नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहोत. आज 28 जून 2026 या रोजी आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक किंवा तलाठी भरती सराव पेपर क्रमांक, आज आपला दिवस 9वा आहे. तर आपण 2026 आणि 27च्या येणाऱ्या पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठीचा हा अभ्यासक्रम, हे पेपर सराव आपण घेत असतो. तर आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपला मिशन आहे सरकारीनोकरी.com. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला लेक्चर बघायला मिळतं या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट तुम्हाला नक्कीच पोलीस भरती, तलाठी भरती आणि विविध स्पर्धा परीक्षेच्या भरतीसाठी बघायला मिळत असतात. तर आजचा आपला पहिला दिवस हा 9व्या दिवसामधला दिवसाचं महत्त्व आपण जाणून घेत असतो. तर आजचा दिवस आहे राष्ट्रीय साबुदाणा दिवस. राष्ट्रीय साबुदाणा म्हणजे नॅशनल पॉपी कार्ड आहे. राष्ट्रीय साबुदाणा दिवस हा का पाळला जातो हे पण एक महत्त्वाचं आहे. सरकार याला का महत्त्व देतं की राष्ट्रीय साबुदाणा दिवस हा पाळला जावा 28 जूनला. याच्या मागं काहीतरी एक ते असतं. हा जो साबुदाणा बनतो मित्रांनो, जो साबुदाणा बनतो तो कसवा या झाडापासून किंवा या वनस्पतीपासून बनवला जातो. एक कंदमुळ आहे, ज्यांनी उपासाला आपण ते काय खातो की रताळे म्हणतो ना, त्याच्या टाईपात हा एक कसवा म्हणून त्याच्यापासून साबुदाणा बनवला जातो. तो एक पौष्टिक असतो आणि एक स्वादिष्ट आणि आपल्या शरीराला उपयोगी असतो. त्याच्यासाठी त्या कसवा वनस्पतीचं वैशिष्ट्य सगळ्यांना समजावं, सगळ्यांना त्याचं महत्त्व समजावं, त्याच्यासाठी हा एक भारत सरकारने राष्ट्रीय साबुदाणा दिवस पाळला जातो. आता राष्ट्रीय साबुदाणा दिवस पाळला. आता त्या साबुदाणा दिवशी काही जणांना साबुदाणा खिचडी आवडते, काहींना साबुदाण्याची खीर आवडते, साबुदाणा वडा आवडतो, साबुदाणा पापड आवडतो आणि साबुदाण्यातली थालीपीठ पण आवडतं. आता मित्रांनो, साबुदाणा पिकतो कोणकोणत्या राज्यात? सगळ्यात उष्ण वातावरण पाहिजे तिथे, म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पण, म्हणजे तिथं कोण कोण येणार आहे? आफ्रिका खंडात येणार आहे. आफ्रिका, भारत, नायजेरिया अशा इतर देशांमध्ये. तसंच आपल्याला एवढ्या देशांचे काही महत्त्व ठेवायचं नाही, तर फक्त आपल्याला आपल्या भारतामध्ये लागवड कुठे कुठे होती हे पण महत्त्व लक्षात ठेवण्यात गरजेचं आहे. तर भारतामध्ये लागवड होती ती केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक. साबुदाणा हा आरोग्यासाठी पौष्टिक आणि एक संस्कृतीचा आपला अभिमान आहे. त्यामुळं आपण 28 जून हा राष्ट्रीय साबुदाणा दिवस म्हणून पाळला जातो. पुढचा प्रश्न, माझ्या खणखणीत आवाजाने, ठणठणीत भाषणाने सगळी सभा मी दणाणून टाकली. या वाक्यातील किती विशेषणं आहे? माझ्या खणखणीत आवाजाने, ठणठणीत भाषणाने आणि दणाणून टाकली सभा, तर 4 विशेषणं येतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर असणार आहेत. स्वच्छता ही खरी संपत्ती आहे. या वाक्यातील क्रियापद ओळखा. शक्य, प्रयोजक, अभ्याहत आणि संयुक्त. तर कोणतं क्रियापद आहे? अभ्याहत हे क्रियापद आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असणार आहेत. पुढचा प्रश्न, मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. अधोरेखित शब्द हा मावशीने, तर तृतीया, प्रथमा, सप्तमी, चतुर्थी. तर कोणती? मावशीने म्हणजे ही तृतीया झाली. ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आपली चित्रे खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दोने नाना तऱ्हेचे प्रयोग केले. कोणतं वाक्यप्रकार ओळखा. केवळ, मिश्र, संयुक्त आणि उद्गारार्थी. तर कोणतं वाक्य मित्रांनो? मिश्र वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असणार आहेत. पुढीलपैकी सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा पर्याय कोणता? प्राप्तधन हे प्राप्त आहे, धन जास्त. पुरणपोळी, पुरण भरून तयार केलेली पोळी. वनभोजन, वनातील भोजन. आणि विट्टू दांडू, विट्टी अथवा दांडू. तर याच्यात सामासिक शब्दांचा अयोग्य विग्रह ओळखायचा आहे. विट्टी आणि दांडू असतो, वित्त अथवा नसतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. आपणच आपल्या गैरसोयी निर्माण करतो. या वाक्याचा काळ ओळखा. पूर्ण वर्तमान काळ, रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ. तर कोणता मित्रांनो? आपणच आपल्या गैरसोयी निर्माण करत असतो, हा कोणता झाला? रीती वर्तमान काळ. ऑप्शन क्रमांक 3
हे योग्य उत्तर असणार आहे. कावळा म्हणजे गोंडी भाषेत काय म्हणतात? काकाड, रवणाल, बारडा किंवा पोनाड. कावळ्याला गोंडी भाषेत काकाड असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. शीघ्रकृपी म्हणजे काय? मोजक्या शब्दात बोलणारा, श्रम करून जगणारा, अतिशय लवकर बोलणारा, अतिशय लवकर रागवणारा. ऑप्शन क्रमांक 4 अतिशय लवकर रागवणारा. शीघ्र म्हणजे लवकर आणि कोपी म्हणजे काय? रागवणारा. मनस्ताप हा शब्द खालीपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? पूर्वरूप संधी, पररूप संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. तर कोणत्या संधीचा आहे? पररूप संधी. ऑप्शन क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर असणार आहे. शहाणेपणा हे कोणत्या प्रकारचे नाव आहे? भाववाचक, विशेष नाम, समुदायवाचक आणि सामान्य नाम. तर कोणत्या याच्यातले? भाववाचक. ऑप्शन क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर असणार आहे. भारतीय दंड संहिता 1860च्या कायद्यात बदल करून 2023 मध्ये कोणता कायदा संसदेत पारित केला? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, भारतीय दंड न्याय संहिता. तर कोणता केला मित्रांनो? भारतीय न्याय संहिता. ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर असणार आहे. तो कधी चालू झाला? 2023 मध्ये लागू झाला. सूर्यमाळ कडा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण आहे? नाशिक, ठाणे, पालघर, रायगड. तर कोणत्या? पालघर. ऑप्शन क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर असणार आहे. पालघर तालुक्यातील कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? मुंबई नाशिक, मुंबई अहमदाबाद, मुंबई दिल्ली, मुंबई पुणे. तर कोणता महामार्ग जातो? तो मुंबई अहमदाबाद NH48. पुढचा प्रश्न, राजे सोळणे यांचे स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यात कुठे आहे? मोखाडा, वसई, जव्हार, तलासरी. तर कुठं आहे? तर जव्हार. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. खालीपैकी कोणत्या तालुक्यात समुद्रकिनारा लाभलेला नाही? तलासरी, मोखाडा, डहाणू, पालघर. तर पालघर जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यास हा आपला समुद्रकिनारा लाभलेला नाही मित्रांनो? तर मोखाडा या जिल्ह्यात समुद्रकिनारा लाभलेला नाही. मोखाडा हा नाशिक जिल्ह्याच्या बाउंड्रीला आहे, साईडनं येतो किंवा बाजूनं येतो, त्यामुळे तिथे समुद्रकिनारा लाभलेला नाही आहे. उत्तरेकडून दक्षिणेत गेल्या खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा योग्य क्रम लावा. उत्तरेकडून दक्षिणेस गेल्या, इकडून इकडं गेल्या, नॉर्थ टू साऊथ. भाटघर, कनेर, राधानगरी, कोयना. राधानगरी, कोयना, कनेर, भाटघर. कोयना, कनेर, भाटघर, राधानगरी. भाटघर, कनेर, कोयना, राधानगरी. तर भौगोलिक स्थानानुसार उत्तर ते दक्षिणेचा योग्य क्रम म्हणजे पहिलं कोणतं येतं? भाटघर, भाटघर, कनेर, कोयना, राधानगरी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. भक्तांवर कोपू नको राधा, असं पण बोलू शकतं. भक्तांवर कोपू नको राधा. भ म्हणजे भाटघर, क म्हणजे कानेर, का म्हणजे कोयना, र म्हणजे राधानगरी. मच्छीमाराचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर टिंबटिंब येथे आहेत. सातपेटी व रत्नागिरी, कुंडा व श्रीवर्धन, अलिबाग व उरण, नावाशिवा व पनवेल. तर कुठे आहे मित्रांनो? सातपाटी व रत्नागिरी पण येथे आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर असणार आहे. इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण होते? मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर, यशवंतराव होळकर, खंडेराव होळकर. तर कोण होते? मल्हारराव होळकर हे होळकर घराण्याचे संस्थापक होते.
खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहे? बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, ज्योतिबा फुले, गोपाळहरी देशमुख. तो कोण आहे लोकहितवादी म्हणून? गोपाळहरी देशमुख. ऑप्शन क्रमांक 4. भारतात सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? 100, 500, 182, 252. तर किती मीटर आहे मित्रांनो? 182 मीटर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला दरमहा किती रक्कम दिली जाते? 1500 रुपये, 1590, 1550, 1530. तर 1500 रुपये दिले जातात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? प्रौढ स्त्रिया, प्रौढ पुरुष, 18 वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक, यापैकी नाही. तर 18 वर्षातील संबंधित गावातील सर्व नागरिक. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? 105, 760, 670, 746. किती मित्रांनो? 746 वॅट. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. घटनेच्या कोणत्या कलमात जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला, जो सन 2019चा रद्द करण्यात आला? 324, 352, 370, 380. कोणता कलम? ऑप्शन क्रमांक 3 कलम 370. तो कधी करण्यात आला? 31 ऑक्टोंबर 2019. आता मित्रांनो हा 31 ऑक्टोंबरची विशेषता मला तुम्ही सांगू शकतात. 31 ऑक्टोंबरला स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जो ज्यांचा स्मारक आहे त्यांचा तो काय होता? जन्मदिवस होता. त्याबद्दल त्या दिवसाचा हा एक आपला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी 552 रियासती म्हणजे 552 राजराजवाडे एकत्र करून आपला भारत देश बनवला. अशा या नेत्यांच्या कामगिरीतला सलाम म्हणून 31 ऑक्टोबर 2019ला भारतीय संविधानातली कलम 370 हटवून जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता. नवीन संसद भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते टिंबटिंब रोजी करण्यात आले. 28 जून 2023, 18 मे 2023, 23 मे 2023, 28 मे 2023, 18 जून 2023. तर कधी केला होता? 28 मे 2023. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशाच प्रकारे आपले 25 प्रश्न संपलेले आहे. आपला जो नवीन मी तुम्हाला बोललो होतो मित्रांनो, आपण प्रत्येक राज्याचा एक राज्याच्या शेजारी कोणकोणते देश आहे, कोणकोणता ते आहे, आपण ते बघणार आहोत. त्याच्याबद्दलची थोडीफार माहिती. आजचा आपला केंद्रशासित प्रदेश म्हणजे पहिला जम्मू आणि काश्मीर हा एक आहे. त्याची उन्हाळी राजधानी ती असते जी श्रीनगर असते मित्रांनो, आणि हिवाळी जी असते ती जम्मू असते. राहील लक्षात. दुसरं, याची स्थापना कधी झाली मित्रांनो? 31 ऑक्टोंबर 2019 मध्ये. मी जो तुम्हाला प्रश्न घेतला होता, भारतीय संसदेने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा दिला, जो राज्य असतानाही नंतर केंद्रशासित बनला असा तो जम्मू काश्मीर होता. त्याचं क्षेत्रफळ मित्रांनो 2,22,236 चौरस किलोमीटर आहे. आता त्याच्यात भाषा कोणकोणत्या बोलल्या जातात ह्या महत्त्वाच्या विचारल्या जात्या. भाषा जम्मू काश्मीरमधल्या भाषा काश्मीरी, काश्मीरी पंडितवरून काश्मीरी भाषा लक्षात ठेवा. डोंगरी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी या 5 भाषा बोलल्या जातात. आता त्याचं वैशिष्ट्य काय? एक निसर्गरम्य वातावरण आहे. तिथं डल लेक आहे, केसर उत्पादनासाठी प्रसिद्धी आहे, सफरचंदाची लागवड होते आणि अमरनाथची यात्रा असते. आता प्रमुख शहरं कोणकोणते? श्रीनगर, जम्मू, परत बारामुल्ला, आणि उधमपूर, असे 5 ते 6 महत्त्वाचे. आता जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला कोणकोणते विभाग लागले जातात हे महत्त्वाचं आहे. पहिला पाकिस्तान, आंतरराष्ट्रीय बाउंड्री शेअर करणारा पाकिस्तान. दुसरा अफगाणिस्तान. तिसरा चीन, त्याला आपण चायना म्हणतो, आणि अंतर्गत लडाख, पंजाब आणि हिमाचल प्रदेश.
एवढे राज्य आणि म्हणजे किती 3 आंतरराष्ट्रीय देश बाँड्री शेअर करतात आणि 3 आपले राज्य केंद्रशासित प्रदेश त्याला बाँड्री शेअर करतात. अशा प्रकारे जम्मू काश्मीरची आपल्याला थोडीफार माहिती मिळाली. त्यामुळं आज आपण इथेच थांबूया मित्रांनो. आपल्याला लेक्चर आवडले असेल तर नक्की लाईक करा. आपले 25 प्रश्न झाले, 25पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते बी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर आम्हाला कळू शकतात, आम्ही आमच्या याच्यामध्ये बदल करू शकतो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेटसाठी, पोलीस भरती तलाठी भरतीसाठी. त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट मिळत जातील. आपल्या बेल आयकॉनवर दाबा. तुम्हाला दररोज संध्याकाळी 7 वाजता या द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर लेक्चर बघायला मिळतील. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.